या वर्षाच्या भक्तीस आपण आरंभ करूया. विशेषतः 18 सप्टेंबर 2020 या शुक्रवारच्या आराधनेस आपण त्रिदेव परमेश्वराच्या नावामध्ये सुरुवात करूया. विशेषतः यूट्यूबवरील सर्व भक्तगणांचे स्वागत करत आहे. परत एकच प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्व मेथडिस्ट मराठी चर्च डोंबिवलीच्या सर्व लहान थोर सभासदांचे स्वागत करत आहे. विशेषतः आजच्या शुक्रवारच्या भक्तीस आपण आरंभ करूया. 18 सप्टेंबर 2020 या शुक्रवारच्या भक्तीस आपण आरंभ करूया. प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्व भक्तगणांचे स्वागत करत आहे. हे माझ्या जेव्हा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतरात्म्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जेव्हा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार तू विसरू नको. या समय आपण सुरुवातीच्या प्रार्थनेच्या द्वारे आजच्या भक्तीची आपण सुरुवात करूया. प्रार्थना करूया. पवित्र 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 जीवन संगतीत कृपा परमेश्वरा, अब्राहम सगळ्या शुभेच्छा देवा, अनादी कालापासून अनंत कालापर्यंत असणाऱ्या पित्या, तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. तुझ्या नावाची स्तुती करत आहोत यासाठी की प्रभू परमेश्वर मागील सर्व सप्ताहभर आठवडाभर तू आमची काळजी घेतलेली आहेस. आम्हास प्रभू परमेश्वर जिवंतांच्या भूमीवर सुखी आणि निरोगी प्रभू परमेश्वर तू ठेवलेला आहेस. आणि आज परत एक वेळेस या सायंकाळच्या भक्तीमध्ये तुझ्या नावामध्ये प्रभू परमेश्वर आम्हास तू एकचित्त केलेला आहेस. आजची भक्ती विशेष प्रकारे आम्हा करता तू आशीर्वादित होऊ दे. विशेष प्रार्थना करत आहोत ज्या प्रियजनांचे मागील सप्ताहामध्ये वाढदिवस झालेले आहेत. विशेषतः या समयामध्ये सुनील वीराव यांच्याकरता प्रार्थना करत आहोत. खरोखर प्रभू परमेश्वर दीर्घायुष्याच्या आत्म्याने तुझ्या भक्तगणांना तू भरून काढणारा देव आहेस. म्हणून पिता पुत्र पवित्र आत्मा याच्या नावामध्ये त्यांना प्रभू परमेश्वर उत्तम अशा प्रकारचं दीर्घायुष्याचं जीवन तू दे. त्यांची पत्नी, दोन्ही मुली, माता पिता, भाऊ यांच्याकरता प्रार्थना करत आहोत. विशेषतः सर्व राव कुटुंबियावरती तुझी मेहर नजर असू दे. विशेषतः प्रार्थना करत आहोत सलोनी लोखंडे हिच्याकरिता. खरोखर प्रभू परमेश्वर तिचा देखील जन्मदिवस झालेला असताना पिता पुत्र पवित्र आत्मा याच्या नावामध्ये तिला देखील प्रभू परमेश्वर लागणारा सर्व आशीर्वाद तुझ्या नावामध्ये तू प्रदान कर. विशेषतः प्रार्थना करत आहोत, विनंती करत आहोत मिस्टर मनोज शिंदे यांच्याकरिता. खरोखर प्रभू परमेश्वर अंकलवरती विशेष प्रकारची तुझी कृपादृष्टी तू प्रकट केलेली आहेस. आणि प्रभू परमेश्वर वाढदिवसाच्या माध्यमामधून जो आनंद त्यांच्या परिवारामध्ये तू दिलेला आहेस, तो आनंद प्रभू परमेश्वर तो देवगणित कर. त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलीकरिता प्रार्थना करत आहोत. खरोखर प्रभू परमेश्वर विशेष प्रकारे या परिवारावर संगती तू राहा. आणि प्रभू परमेश्वर सर्व प्रार्थना, सर्व मागण्या, सर्व काही विनंत्या नाझरेत येशूच्या नावामध्ये तो मान्य करून घे. विशेषतः आजचं जे दैवी वचन तुझं पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे आम्ही ग्रहण करणार आहोत. आम्हा सर्व प्रियजनांच्या आध्यात्मिक जीवनाकरिता वाढीकरिता आशीर्वादित होऊ दे. ही वचने प्रभू परमेश्वर आम्ही जे मनन करणार आहोत ते ऐकून घेऊन त्याप्रमाणे कृती करण्याकरिता, आचरण करण्याकरिता पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्हास तो करून काढ. हीच विनंती प्रेमळ प्रभू येशूच्या नावामध्ये तुझकडे सादर केले म्हणून तो आहे. आमेन. पुन्हा एकदा प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्व भक्तगणांचे स्वागत करत आहे. त्रिदेव ह्याच्या नावामध्ये आजच्या भक्तीमध्ये सर्वजण आपण सहभागी झालेले असताना आणि परमेश्वर पित्याच्या नावाला धन्यवाद देत की त्याने आज आपल्या सर्व प्रियजनांच्या जीवनामध्ये आजचा सुदिन दिवस दाखवून दिलेला आहे. तुझा तरुणपणी सत्याचा शोध कर, अमूल्य ते मानून मिळेल ते वाध मनात ठस
कातेने बुडे ज्ञान. यावेळी शक्ती मोठी मनास हर्ष पाय. पुढे सुखे ही खोटी नाही आवडणार. म्हणून तू झटूनी शोधून सत्य घे. द्रव्यास दे टाकूनी जगाही अवघे. आताच सत्य घ्यावे करीशी काऊशी. कधी न जाऊ द्यावे सुमार्गी चालसी. आता तरुणपणी सत्याचा शोध कर. ईश्वर सत्य खानी सप्रेम यास स्मर. सप्रेम यास स्मर. परमेश्वर पित्याचे स्वर्गीय मेहरनजर अनुग्रह या सप्ताहापर्यंत आजच्या शुक्रवारच्या सायंकाळच्या प्रहरापर्यंत तुम्हावरती आणि माझ्यावरती प्रगट केलेली आहे. याबद्दल सर्वप्रथम परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देत आहोत. त्यासोबतच या यूट्यूबच्या आराधनेमध्ये जे सर्व उपासक, जे सर्वजण आपण प्रार्थना आणि देवाच्या वचनामध्ये, गीतांमध्ये सर्व लावण्याकरिता, त्याच्या गौरवाकरता एकचित्त होत आहोत. आम्हा सर्व प्रियजनांचे देखील विशेष प्रकारे स्वागत करत आहे. आजच्या या शुक्रवारच्या आराधनेकरिता, चिंतन मननाकरिता जो शास्त्र भाग आपण घेतलेला आहे त्याचे आज आपण वाचन करूया. नवीन करारामधून इब्री लोकास पत्र याचा 11वा अध्याय आणि 5वं वचन. नवीन करारामधून इब्री लोकास पत्र याचा 11वा अध्याय आणि 5वं वचन. हनोकाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले आणि तो सापडला नाही, कारण त्याला देवाने लोकांतरी नेले. लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आले की तो देवाला संतोषवित असे, आणि विश्वासापासून देवाला संतोषविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. तो परमेश्वर वाचली वचने आम्हा सर्वांकरिता आध्यात्मिक जीवनाच्या वाढीकरिता आशीर्वादित करो. त्याच्या नावास मान महिमा गौरव आताने सदा सर्व काळपर्यंत असो. जो वाचलेला शास्त्रभाग आहे नवीन करारामधून इब्री लोकास पत्र याचा 11वा अध्याय आणि याचं 5वं वचन. या वचनावरती आपण अनेक दिवस चिंतन केलेलं आहे, मनन केलेलं आहे. याच्यावरती आपण आपलं लक्ष अनेक दिवस केंद्रित केलेलं आहे, आणि आजपर्यंत एक वेळेस हा शास्त्रभाग आपण या शुक्रवारच्या आराधनेकरिता, चिंतन मननाकरिता घेतलेला आहे. आणि या वाचलेल्या वचनामधून जो आज आपण विषय पाहणार आहोत, आजच्या भक्तीचा, आराधनेचा, या वचनामधून जो विषय घेतलेला आहे तो विषय म्हणजे देवाबरोबर चालणे. आणि विशेषतः देवाबरोबर चालणे हा विषय आपण पाहत असताना त्या अगोदर सर्वप्रथम पुन्हा एकदा देवबापाने आजचा हा शुद्ध दिवस आपल्या आयुष्यामध्ये, सर्व उपासकांच्या आयुष्यामध्ये दाखवून दिलेला आहे. त्याबद्दल आपण सर्वजण आपला जीव, आत्मा, प्राण, संपूर्ण घराणे, कुटुंबियांच्या वतीने देवबाबाचे आभार आपण मानणार आहोत. आणि विशेषतः वाचलेले जे वचने आहेत, आपण यामधून जो विषय घेतलेला आहे
देवाबरोबर चालणे. इब्री लोकासपत्र याचा 11वा अध्याय आणि 5 आणि 6 वचनामध्ये आपण पाहतो की हनोकाला मरणाचा अनुभव न येताच तो विश्वासाने लोकांतरी त्याला घेऊन जाण्यात आलेला आहे. आणि 6व्या वचनामध्ये आपण पाहतो की विश्वासापासून देवाला संतोषविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देत असतो. जे देवाजवळ जात असतात, जे प्रभू श्री ख्रिस्ताजवळ जात असतात आणि जे त्याचा झटून शोध करत असतात. विशेषतः मागच्या आठवड्यामध्ये आपण ज्या वचनावरती चिंतन मनन केलेलं आहे की व्यावसायिक जो इस्रायल लोकांचा जो एक नेता होता, जो एक संरक्षक होता, त्यांचा एक पुढारी होता, विशेषतः जो नीतिमान आणि धार्मिक देवभीरू होता, देवाच्या आज्ञेमध्ये भयामध्ये जो चालणारा होता, त्याच्या आयुष्याच्या 17व्या वर्षी जे त्याच्या भावाने जे काही वैमनस्याने, द्वेषाने, मत्सराने, हेवाने त्याला विकून टाकलेलं होतं, परंतु परमेश्वर त्याच्याबरोबर होता. परमेश्वर त्याला मार्ग दाखवत होता, परमेश्वर त्याला सांभाळत होता. सर्व काही त्याच्या धार्मिक जीवनाचं प्रतिफळ त्याच्या आयुष्याच्या 30व्या वर्षी मिळालेलं आपण पाहतो. आणि निश्चितार्थाने आपण पाहिलेलं होतं वचनामध्ये की जे पहिले पेत्र याचा 3रा अध्याय 11 वचनामध्ये, त्याने वाईटाकडे पाठ फिरून बरे ते करावे, त्याने शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे व तिचा मार्ग धरावा. जो कोणी पापापासून पाठ फिरवलेला आहे, सर्व अधार्मिकतेपासून पाठ फिरवलेला आहे, सर्व जगतामधून मोहपाशापासून जो पाठ फिरवत असतो आणि परमेश्वराचा झटून जो शोध करत असतो, शांतीचा जो झटून शोध करत असतो, त्यांना परमेश्वर शांती देत असतो, त्यांना प्राप्त होत असतो, त्यांना तो आशीर्वादित करत असतो. आणि हीच गोष्ट आपण त्याच्या आयुष्याच्या सर्व दिवसामध्ये योसेफाच्या प्रतिफळ मिळालेल्या एक अधिकारी, त्या संपूर्ण देशाचा प्रधानमंत्री जशा प्रकारे तो झालेला आपण पाहतो. आणि आज देखील देवाबरोबर चालणाऱ्या लोकांना जो देव आशीर्वाद देत आहे, जी सर्व धार्मिकतेची सर्व काही प्रतिफळ देत आहे, जे त्याच्याजवळ जाणारे लोक आहेत, त्याचा शोध झटून करणारे लोक आहेत, त्यांना तो प्रतिफळ देणारा देव आहे. आणि म्हणूनच विशेषतः हनोकाच्या जीवनाबद्दल या विशेष इब्री लोकासपत्रामध्ये आपण पाहतो की तो देवाबरोबर चालणारा अशा प्रकारचा देवाचा तो भक्त होता, देवाचा तो झटून शोध करणारा आणि देवाला संतोष होणारा, देवाला आवडेल अशा प्रकारचा आपल्या जीवनामध्ये तो सर्व काही करणारा अशा प्रकारचा देवाचा दास, देवाचा विश्वासणारा अशा प्रकारचा त्याचा भक्त होता. आज आपण हनोकाने आपल्या देवाबरोबर चाललेल्या 300 वर्षाच्या जीवनातून झटून जो त्याचा शोध केला, त्याच्या मार्गाने तो जो चाललेला आहे, त्याबद्दल आपण चिंतन करणार आहोत. ज्यावेळेस हनोक 65 वर्षाचा होता आणि त्यानंतरचे जे 300 वर्ष या भूतलावरील तो जीवन जगलेला आहे, त्या संपूर्ण 300 वर्षाच्या कालावधीमध्ये आयुष्यामध्ये विशेषतः हा हनोक सर्व वाईटापासून दूर राहिलेला आहे. निश्चितार्थाने या भूतलावरती जीवन जगत असताना तो वाईट लोकांच्या मध्ये जीवन जगत होता. आजूबाजूला अवतीभोवती त्याचे संपूर्ण वाईट लोक राहत होते. जशा प्रकारे आज आपण जगामध्ये राहत असताना धार्मिक, अधार्मिक, देवाला मानणारे, देवाला न मानणारे अशा प्रकारचे सर्व लोक असतात. म्हणजेच धार्मिक लोक कुठेतरी कोणत्या तरी पवित्र अशा प्रकारच्या ठिकाणामध्ये वेगळ्या अशा प्रकारच्या स्वरूपामधून असतात, अशा प्रकारची बाब नाही. तर या जगामध्येच, या भूतलावरमध्येच
सर्व मोहपाशामध्ये, सर्व दुःखामध्ये, क्लेशामध्ये, आपत्तीमध्ये, विपत्तीमध्ये जशा प्रकारे सर्वसाधारण मनुष्य राहत असतात, तशाच प्रकारे देवाबरोबर चालणारे लोक देखील या जगतामध्येच राहून देवाबरोबर चालत असलेला आपण पाहतो. आणि याचं उत्तम उदाहरण, जिवंत उदाहरण म्हणजे हनोकाच्या जीवनाच्या द्वारे आपल्याला पाहावयास मिळतं. आणि म्हणून इब्री लोकासपत्र याचा 11 अध्याय 6 वचन आपल्याला जे सांगतं, त्याच्याजवळ जाणाऱ्यांनी त्याचा शोध झटून काढणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा देव आहे. आणि विशेषतः 300 वर्षाच्या समयामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये, आठवड्यामध्ये, तासामध्ये, मिनिटामध्ये हनोकाने सदैव परमेश्वराजवळ तो गेलेला आहे. झटून सर्व तो त्याचा सहवास, त्याची सहभागिता यामध्ये स्वतःला राखलेला आहे. आणि त्याचंच प्रतिफळ आपण पाहतो की त्याला मरणाचा अनुभव न येता त्याला लोकांतरी घेऊन जाण्यात आलेला आहे. हा अशा प्रकारचा अलौकिक, त्याच्या अगोदर कोणालाही मरणाचा अनुभव न येता स्वर्गामध्ये घेऊन जाण्यात आलेला आपणास पाहाव्यास मिळत नाही. तोच एकमेव अशा प्रकारचा व्यक्ती होता, धार्मिक देवाचा सेवक होता की ज्याला परमेश्वराने न मरताच त्याला स्वर्गामध्ये घेऊन गेलेला आपण पाहतो. जे पापाचं वेतन मरण होतं, दंडाज्ञा होती, त्या सर्व गोष्टींचा अनुभव न येताच हा जो अनाग देवाबरोबर चालणारा, देवाला संतोषणारा, देवाला आवडेल अशा प्रकारचा जो आचरण करणारा आहे, त्याला परमेश्वर पित्याने त्याच्या धार्मिक जीवनाचा, विश्वासमय जीवनाचा, आज्ञापालनमय जीवनाचा आशीर्वाद जो आपण पाहतो, प्रतिफळ मोठ्या अशा प्रकारच्या स्वरूपाबद्दल दिलेला आहे. त्याला डायरेक्ट स्वर्गामध्ये परमेश्वराने घेऊन गेलेला आहे. आणि म्हणूनच हनोक काला किती मोठे प्रतिफळ देवाने दिलेला आहे, त्याला मरणाचा अनुभव आला नाही. अशाच प्रकारे जे आपण देवाबरोबर आज जे गेले मागील 6 महिन्यापासून चालत आहोत, संकटामधून, त्रासामधून, क्लेशामधून, आपत्तीमधून, विपत्तीमधून, आजारामधून, परंतु आपण देवापासून दूर झालेले नाही. कोणताही प्रकारच्या जगिक अशा प्रकारच्या मोहपाशाने सर्व जगतामधील सर्व गोष्टीने आपल्याला परमेश्वरापासून दूर करू शकलेले नाही. तर विश्वासाच्या द्वारे, आज्ञापालनाच्या जीवनाच्या द्वारे आपण अधिक आणि अधिक स्वतःला देवाच्या सहभागितेमध्ये ठेवलेला आहे. आणि त्याचाच प्रतिफळ परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वादाच्या माध्यमातून आज दिलेला आपण पाहतो. म्हणजेच विशेषतः जे विश्वासू आणि भक्तिमान लोक आहेत, ते पिढ्यानपिढ्यापासून, वर्षानुवर्षापासून देवाबरोबर आजही सर्व परिस्थितीमध्ये चालत असलेले आपणास पाहावयास मिळतं. अनेक प्रियजनांची साक्ष आपल्याच परिवारामधून, वंशजामधून, मंडळामधून, कुटुंबामधून, देशामधून, प्रांतामधून आपण पाहतो की अनेक पिढ्यानपिढ्यापासून, अनेक वर्षानुवर्षापासून देवाबरोबर चालत असलेल्या लोकांची साक्ष आपल्या डोळ्यासमोर आहे. आपल्या कानाला ती ऐकूमध्ये येण्यात आलेली आहे. आणि असंही पाहतो की अनेक लोक देवाबरोबर चालण्यास असमर्थ होत आहेत, अडखळत आहेत. विशेषतः त्यामागील त्यांचे जे पाप असतील, त्यांचं जे काही स्वतःमधील जे काही मीपणा असेल, जे काही ताट मनाचं सर्व काही गोष्टी असतील, किंवा चैनीबाजी, सर्व काही ऐषारामाचं जीवन जगण्याचं कारण असेल, किंवा सर्व काही जी काही आळस आहे, जे काही देवाला विसरून जाण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत, यामुळे देखील अनेक लोक आज आपण पाहतो की देवाबरोबर चालण्यास असमर्थ होत असलेले आपण पाहतो. विशेषतः आज जगतामधील अनेक लोकांना आपण पाहतो की आठवड्यामधील 172 दिवस देखील परमेश्वरासंगती चालण्याकरिता असमर्थ अशा प्रकारे त्यांना वाटत असतं. किंवा
विशेषतः हनोकाच्या जीवनामधून आपण पाहत असताना विशेषतः 65 वर्ष जे त्याचं झालेलं होतं, त्यानंतर जो त्याला मुलगा झालेला होता मथुशेलह, विशेषतः उत्पत्तीच्या 5व्या अध्यायामध्ये 22 ते 24 वचनामध्ये आपण पाहतो, त्यावेळेसपासून तो देवाबरोबर चाललेला आहे. देवाच्या आज्ञेमध्ये तो राहिलेला आहे. देवाला संतोषण्याचं जीवन त्याने जगलेलं आहे. देवाला आवडेल ते त्याने केलेलं आहे. तशाच प्रकारे आपण देखील आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या कुटुंबियामध्ये, मंडळीमध्ये या हनोकाप्रमाणे किंवा पिढ्यानपिढ्यापासून वर्षानुवर्षापासून जे भक्तगण ज्यांची साक्ष आपण पाहत आहोत किंवा आपली साक्ष ज्यांना प्रकट करत आहोत, आपण जे देवाच्या संगतीमध्ये सहवासामधील जीवन एक आदर्श म्हणून, एक कित्ता म्हणून एकमेकांसमोर जो प्रकट करत आहोत, याच्या सर्व उदाहरणाकडे, सर्व साक्षीकडे आपल्याला पाहून आपल्या धार्मिक जीवनामध्ये अधिक आणि अधिक देवाबरोबर चालण्याचा प्रयत्न आपल्याला करणं गरजेचं आहे. विशेषतः जे धार्मिक लोक आहेत, आपल्या सहभागितेने देवाला आनंदित करत असलेला आपण पाहतो. एकही का असेना, उदाहरणार्थ आपण पाहतो की देवाला संतोषणाऱ्या, देवाला आनंदित करणारा आज जगतामध्ये अनेक लोक कदाचित सापडत नसतील, परंतु परमेश्वराला आनंद करण्याकरिता, संतोष होण्याकरिता आपण पाहतो की हनोक हा 1000 लोकांची साथ त्याने घेतलेली नाही, तर एकट्यानेच संपूर्ण 300 वर्षाच्या कालावधीमध्ये देवाला संतोषण्याचं, देवाला आवडेल अशा प्रकारचं आचरण करण्याचं त्याने कृत्य केलेलं आहे. आणि देव त्याच्या संगतीमध्ये चाललेला आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की परमेश्वर त्याची जी धार्मिकता आहे, त्याचं जे प्रतिफळ आहे, मोठ्या संख्येमधील किंवा मोठ्या जमावामधील, कल्पामधील लोकांना तर तो देतच असतो. परंतु एकही जर धार्मिक असेल, एकही जर नीतिमान असेल, एकही जर देवासंगतीमध्ये जर चालत असेल, तर त्याला देखील परमेश्वर त्याच्या धार्मिक जीवनाचा प्रतिफळ, आशीर्वाद तो देत असतो. आणि म्हणूनच अशाच प्रकारचा आशीर्वाद, अशाच प्रकारच्या सर्व गोष्टींचा लाभ आपल्याला हनोकाच्या जीवनामधून, वैयक्तिक जीवनामधून, व्यक्तिगत जीवनामधून मिळालेला आपण पाहतो. आणि म्हणूनच जशा प्रकारे जो हनोक आहे तो जगतामध्ये कुठेही जात असेल तरी तो देवाला संतोषणारे भक्तगण असलेला आपण पाहतो. विशेषतः हनोकाबद्दल, त्याच्या जीवनाबद्दल आपण या शुक्रवारच्या आराधनेमध्ये, भक्तीमध्ये चिंतन मनन करत आहोत. हनोक जो देवाच्या द्वारे आशीर्वादामध्ये जीवन जगत होता, म्हणूनच देव त्याच्या संगती चालत असल्यामुळे, देवाला आवडेल अशा प्रकारचं जीवन तो जगत असल्यामुळे या भूतलावरती तो 365 वर्ष जगलेला आहे असं पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं. त्यामधील जे 300 वर्ष आहेत त्याने देवासंगतीमध्ये काटेकोट प्रमाणामधून कधीही देवापासून न दूर जाता, कधीही देवाच्या इच्छेविरुद्ध न वागता, देवाच्या आज्ञा भंग न करता, देवाला न आवडेल अशा प्रकारचं जीवन जगता त्याने 300 वर्ष जीवन जगलेलं आपण पाहतो. आणि विशेषतः हनोक जो आहे, आदामापासून जो जन्मलेला जो पुरुष आहे तो 7वा पुरुष असलेला अशा प्रकारे आपण पवित्र शास्त्रामध्ये पाहतो. आणि म्हणूनच हा जो हनोक आहे, ज्याला परमेश्वराने त्याच्या विश्वासमय जीवनाचं प्रतिफळ आणि आशीर्वाद आपण अशा प्रकारच्या स्वरूपामधून दिलेलं पाहतो की त्याला मरणाचा अनुभव न येता त्याला लोकांतरी घेऊन जाण्यात आलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारे हनोक जो देवाला संतोषित होता, तशा प्रकारे आपण देवाला संतोषणं गरजेचं आहे. हनोक जो देवाबरोबर चालत होता, तशा प्रकारे आपण देवाबरोबर चालू शकतो का? होय, आपण देखील देवाबरोबर चालू शकतो. कोण देवाबरोबर चालू शकतो या प्रश्नाकडे आपण लक्ष केंद्रित करत असताना, जो स्वतःला पवित्र ठेवतो, जो स्वतः देवाच्या आज्ञा आपल्या जीवनामध्ये पालन करत असतो,
किंवा देवावर विश्वास ठेवून जो चालत असतो, किंवा आपल्या जीवनामध्ये बोलण्यामधून, वागण्यामधून आणि कृतीमधून जो देवाला आनंदित करत असतो, संतोषित असतो, तो देवाबरोबर चालत असतो. का आज आपण देवाला आवडणाऱ्या अशा प्रकारच्या सर्व गोष्टी आपण कृतीमधून करत आहोत, आपल्या बोलण्यामधून प्रकट करत आहोत, आपल्या वागणुकीमधून देवाला सादर करत आहोत. या गोष्टींचं परीक्षण, या गोष्टींचं सर्व आत्मचिंतन आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि असाच व्यक्ती देवाबरोबर चालू शकतो. अशा व्यक्तीच्या विपरीत कोणताही व्यक्ती, वेगळा व्यक्ती देवाबरोबर चालूच शकत नाही. जो अपवित्र असेल, जो देवाला संतोषित नसेल, जो स्वतःला अपवित्र राखलेला असेल, पापामध्ये जो जीवन जगत असतो, जसं मी सांगितलेलं आहे सुरुवातीलाच, जो पापाकडे जो आपला पाठ फिरवत नाही किंवा झटून परमेश्वराचा जो शोध करत नाही, तो व्यक्ती देवाबरोबर चालू शकत नाही. त्या व्यक्तीला देव परमेश्वर पिता प्रतिफळ देऊच शकत नाही. आणि म्हणून तुम्हाला आणि मला आपल्या धार्मिक जीवनाचं जर प्रतिफळ, आशीर्वाद जर मिळवून घ्यायचा आहे, देवाला आवडेल अशा प्रकारचं जर जीवन आपल्याला, तुम्हाला आणि मला जर जगायचं आहे, तर या अनोखाप्रमाणे आपल्याला पवित्र अज्ञांकित जीवन, विश्वासमय जीवन, बोलण्याद्वारे, कृतीद्वारे, वागण्याद्वारे देवाला संतोषणारं जीवन जगणं गरजेचं आहे. आणि विशेषतः अनोख जो या भूतलावरील, पृथ्वीवरील जे जीवन आहे, त्याचं देवाबरोबर तो चाललेला आपण पाहतो. आपण देखील या भूतलावरती जीवन जगत आहोत, या पृथ्वी तलावरती जीवन जगत आहोत. आणि म्हणून या भूतलावरती, या पृथ्वी तलावरती कोणी देवाबरोबर विश्वासमय जीवन जगून चालू शकतो का? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला हनोकाच्या जीवनामधून पाहावयास मिळतं. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योसेफाच्या जीवनामधून पाहावयास मिळतं. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला प्रभू श्री ख्रिस्ताच्या जीवनामधून पाहावयास मिळतं की या भूतलावरती देखील, पृथ्वी तलावरती देखील प्रत्येक क्षणाला, प्रत्येक तासाला, प्रत्येक दिवसाला, आठवड्याला, महिन्याला, वर्षाला, वर्षानुवर्षे त्याचा भक्त, त्याचा अनुयायी, त्याचा विश्वासणारा व्यक्ती पापापासून दूर राहून नवीन जीवनाचा जो आरंभ केलेला आहे, तो जीवन जगत देवाबरोबर तो चालू शकतो. आणि खरोखर पहिले जे पुरुष आहेत, ज्या पुरुषाला आणि स्त्रीला परमेश्वराने निर्माण केलेलं होतं, हवा आणि आदामाला, त्यांच्या पतनापूर्वी देखील ते लोक देखील, प्रथम पुरुष देखील, प्रथम अशा प्रकारचे मानव देखील देवाबरोबर चालत असलेला आपण पाहतो. देव त्यांना हाक मारत होता, देवाच्या सहभागितेमध्ये चालत होते, एकमेकांच्या सर्व सहवासामध्ये ते राहत होते. परंतु देवाची आज्ञा भंग केल्यामुळे, आज्ञा मोडल्यामुळे, त्यांच्यामध्ये पाप याचा शिरकाव झाल्यामुळे, पाप याचं मोठी किंमत त्यांना द्यावी लागलेली आहे की त्यांनी देवाबरोबर त्यानंतर पुढे चालू शकलेला नाही. जो व्यक्ती पाप करत असतो, तो त्याच्या जीवनामध्ये तो देवाबरोबर चालू शकत नाही किंवा देव त्याच्याबरोबर राहत नसतो. आणि त्यांचं आध्यात्मिक पतन झाल्यानंतर आपण पाहतो की त्यांच्यामध्ये आणि देवामध्ये जी काही दुरी निर्माण झालेली आहे, जो काही दुरावा निर्माण झालेला आहे, देव त्यांच्याबरोबर तो चालत नसलेला आपण पाहतो. देव त्यांची सहभागिता, त्यांच्या संगती ठेवलेला नसलेला आपण पाहतो. आणि म्हणूनच आपण देखील या समयामध्ये अनोखाप्रमाणे जीवन जगणं गरजेचं आहे. प्रभू श्री ख्रिस्तासारखं जीवन आपल्याला जगणं गरजेचं आहे. देवाने त्याला जसे चालण्यास सांगितले तसे तो चाललेला आपण पाहतो. आणि म्हणून जुन्या करामध्येच आपण पाहतो की देवाचा महान सेवक संदेष्टा आमोस आपणाला सांगतो. आमोस याचा 3रा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये पूर्व संकेत केल्याशिवाय दोघे जण एकमेकांशी चालू शकतील काय? पुन्हा एक वेळेस आपण
परत एक वेळेस तो वचन आपण पाहूया. पूर्वसंकेत केल्याशिवाय दोघे जण एकमेकांबरोबर चालतील काय? आमोस संदेश आपल्या संदेशाच्या पुस्तकामध्ये तो सांगत आहे. आमोस याचा 3 अध्याय 3 प्रश्नामध्ये आपल्याला पुढे आपल्या जीवनामध्ये काय होणार आहे, काय घडणार आहे, हे संकेत किंवा हे चिन्ह, हे सर्व गोष्टी सांगितल्याशिवाय आपण आणि देव एकमेकाबरोबर चालू शकत नाही. आणि म्हणूनच परमेश्वराने आपल्याला संकेत दिलेला आहे, चिन्ह दिलेलं आहे, आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, आपल्याला शिकवलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे आपल्याला सर्व अंधकाराला, सर्व संकटाला, सर्व आजाराला, सर्व समस्याला, सर्व क्लेशांना सामोरं जावं लागणार आहे. देवाबरोबर चालत असताना आपल्याला कशा प्रकारे पवित्रतेमध्ये राहावं लागणार आहे. आध्यात्मिक जीवनाचं सर्व परीक्षेमध्ये सर्व काही सादरीकरण करावं लागणार आहे. हे परमेश्वर आपल्याला सदैव सांगत आलेलं आहे. त्याच्या पवित्र शास्त्राच्या द्वारे, पवित्र वचनाच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या द्वारे व पवित्र सेवकांच्या द्वारे व पवित्र मंडळीच्या द्वारे व मंडळीच्या एकमेकांमध्ये संगती ठेवण्यात आलेल्या सहभागितेच्या द्वारे परमेश्वर पित्याने काय केलेलं आहे, आपल्याला पूर्वसंकेत दिलेला आहे. जशा प्रकारे हनोकाला परमेश्वराने पूर्वसंकेत दिलेला होता आणि तो पूर्वसंकेत त्याने ऐकलेला आहे आणि त्याप्रमाणे त्याने कृती करून, त्याप्रमाणे त्याने आचरण करून त्याने विश्वासाच्या जीवनाचं प्रतिफळ सार्वकालिक जीवनामध्ये त्याने मिळवून घेतलेला आहे. मरणाचा न अनुभव येता तो स्वर्गामध्ये घेऊन जाण्यात आलेला आहे. तशाच प्रकारे परमेश्वर पिता तुम्हाला आणि मला त्याच्याबरोबर चालण्याकरिता सदैव पूर्वसंकेत देत असतो. आपण स्वतःहून एकटे होऊन स्वतःच्या परीने देवाबरोबर चालण्याचा प्रयत्न केला तर आपण त्या प्रयत्नामध्ये असफल होऊ. आणि म्हणूनच परमेश्वर पिता आपल्याला संकेत देत असतो, आपल्याला तो शिकवत असतो, आपल्याला तो मार्गदर्शन करत असतो. आणि म्हणूनच इतक्या सर्व आयुष्यामध्ये आपण कुठेही अडखळलेलं नाही, कुठेही पापामध्ये पडलेलं नाही, कुठेही अविश्वास दाखवलेला नाही, कुठेही अंधकारामध्ये आपण गुरफटलेलं नाही. तर इतक्या वर्षाच्या अनुभवामधून आपण पाहतो की परमेश्वर पिता सतत आपल्या संगतीत राहिलेला आहे. एक क्षण मात्र देखील त्यांनी आपल्याला सोडलेलं नाही. आणि म्हणून जशा प्रकारे प्रभू श्री ख्रिस्त देखील आपण पाहतो की त्याच्या आयुष्यामध्ये, त्याच्या जीवनामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताचं उदाहरण आपण पाहत असताना सतत तो देवाबरोबर चाललेला आहे आणि देव देखील त्याच्याबरोबर चाललेला आहे. देवाने कधीही आपल्या पुत्राला सोडलेलं नव्हतं. तशाच प्रकारे पूर्वसंकेत देत, पूर्वकल्पना देत, आपल्याला सर्व गोष्टींची शिकवण देत परमेश्वर पिता आपल्या संगतीत चालत असतो. आणि चालत असताना विशेष आपण पाहतो योहानाच्या ज्या शुभवर्तमानामध्ये 8 अध्याय 29 वर्षामध्ये प्रभू श्री ख्रिस्त म्हणत आहे, प्रभूने देवाला संतोष जो देणारं जीवन आहे तो जगलेला आहे. देवाला जे आवडणारं जीवन आहे तो जीवन जगत होता. आणि म्हणून तो म्हणत आहे, ज्याने मला पाठविले तो माझ्या बरोबर आहे. प्रभू श्री ख्रिस्त काय म्हणत आहे, अशाच प्रकारे तुम्हाला आणि मला देखील आजच्या शुक्रवारच्या प्रार्थनेमध्ये, आराधनेमध्ये जमलेला असताना मुखाच्या द्वारे कबूल करणं गरजेचं आहे की ज्याने मला पाठवलेला आहे तो माझ्या बरोबर आहे. तुम्हाला या जगतामध्ये, मला या जगतामध्ये कोण जन्मास घातलेला आहे, कोण बोलावलेला आहे, कोण पाठवलेला आहे, संपूर्ण जगतामध्ये जाऊन स्वार्थ प्रसार करण्याकरिता जिवंत देव परमेश्वराने. आणि त्याने जर तुम्हाला मला या जगतामध्ये जन्मास घातलेला आहे, पाठवलेला आहे, बोलावलेला आहे, तर तो जशा प्रकारे प्रभू श्री ख्रिस्त संगती होता, अनोखा संगती होता, तशाच प्रकारे तो जिवंत देव परमेश्वर तुमच्या आणि माझ्या संगती आहे. कितीही तकलीफ येऊ द्या, कितीही अडचणी येऊ द्या, कितीही समस्या येऊ द्या, कितीही आजार येऊ द्या, यामधून बरं होण्याकरिता, यामधून स्वतःच सुटका करून घेण्याकरिता, बचाव करून घेण्याकरिता तुम्हाला आणि मला काय करेल, पूर्वसंकेत तो देऊन, त्याचं शिक्षण देऊन तो काय करेल, आपली सुटका करेल. आणि म्हणून तो देव जशा प्रकारे प्रभू श्री ख्रिस्त संगती आहे तशाच प्रकारे तुम्हा संगती आणि माझ्या संगती देखील आजही आहे व देवही त्याचबरोबर राहत होता. पुढे पाहतो
योहान कृष्णवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 31 वचनामध्ये. आणि देवदत्त संगती राहत असताना आपण पाहतोय की कोण आपल्याला देवापासून विभक्त करू शकेल का? भीती किंवा उपासमार किंवा मृत्यू किंवा अंधकार किंवा नग्नता, या कोणत्या गोष्टी आहेत की आपल्याला देवापासून विभक्त करू शकतात? कोणत्याच गोष्टी आपल्याला देवापासून आज विभक्त करू शकत नाही, कोणीही विभक्त करू शकत नाही. पण आज अनेक जण श्रीमंती मरणामुळे, जशा प्रकारे तरुण व्यक्तीचं उदाहरण मागच्या समयामध्ये आपण पाहिलेलं होतं की सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी काय करणं गरजेचं आहे, माझ्यामध्ये कोणत्या गोष्टींची उणीव आहे, किंवा आळशीपणामुळे किंवा गर्वामुळे किंवा सर्व काही अनेक ज्या जगतामधील ज्या काही पापी अशा प्रकारच्या गोष्टी आहेत, पापमय अशा प्रकारच्या ज्या कृत्यमय अशा प्रकारच्या गोष्टी आहेत की ज्यामुळे मनुष्य मानवजात देवापासून विभक्त झालेले आपण पाहतो, देवाबरोबर चालत नसलेले आपण पाहतो, किंवा पाप जे आहे किंवा चैनीबाजी आहे किंवा जे काही ऐश्वर्याचं जीवन आहे, देवाला विसरून जाण्याचं जे जीवन आहे, त्यामुळे आज अनेक लोक देखील आपण पाहतो की देवापासून विभक्त होत असलेलं आपण पाहतो, विभक्त झालेल्यांचं जीवन आपण पाहतो. आणि म्हणूनच संत पाऊल आपल्याला 2 तिमोथी याचा 2 अध्याय 3 आणि 4 वर्षांमध्ये सांगत आहे. महान अशा प्रकारचा जो सेवक होऊन गेलेला आहे संत पाऊल, 2 तिमोथी याचा 2 अध्याय आणि 3 आणि 4 वर्षांमध्ये तो म्हणतो, मध्ये तो सांगत आहे की जो शिपाई असतो तो संसाराच्या कामामध्ये गुंतत नाही, तर त्याचा जो सेनाधीश आहे, त्याचा जो अधिकारी आहे, त्याच्या सर्व कार्यामध्ये तो राहतो. तशाच प्रकारे तुम्ही आणि मी देखील प्रभू श्रीकृष्णाचे सर्व शिपाई आहोत. त्याने तुम्हाला आणि मला त्याचे सर्व काही सेवा कार्य करणारे म्हणून त्याने काय केलेलं आहे, सेवक म्हणून, सैनिक म्हणून त्याने काय केलेलं आहे, नेमलेलं आहे. जशा प्रकारे आपण गीत गातो, सैनिकांनो धैर्य धरा, युद्धे राहासे, पहा पुढे चालणारा ख्रिस्त महावीर. आणि म्हणूनच खरोखर परमेश्वर पित्याने या जगतामध्ये भूतलावरील सांसारिक जीवन जगत असताना, सर्व सामाजिक धार्मिक आर्थिक जीवन जगत असताना, हनोक देखील आपल्या कुटुंबामध्ये जीवन जगत होता. पुत्र त्याचे जे परिवार आहेत त्यांच्या संगती जीवन जगत होता. त्याच्या व्यतिरिक्त कुठेतरी अलग अशा प्रकारच्या स्वरूपामधून जंगलामध्ये तो राहत नव्हता, तर सर्व परिवारामध्ये संसारामध्येच जीवन जगत होता. परंतु हे सांसारिक जीवन जगत असताना त्या सर्व जीवनासह, कुटुंबासह परमेश्वराला आवडणारं जीवन, परमेश्वराला संतोषणारं जीवन, परमेश्वरा संगती चालणारं जीवन त्याने जगलेलं आहे. आणि म्हणूनच त्याचं जीवनाचा जो प्रतिफळ आहे, देवाबरोबर चालण्याच्या जीवनाचा जो प्रतिफळ आहे की त्याला मरणाचा अनुभव न येता लोकांतरी त्याला घेऊन जाण्यात आलेला आहे. आणि म्हणून गीतामध्ये जशा प्रकारे सांगितलेलं आहे की राहो में कांटे अगर हो, रुकना नहीं चलते जाना, यीशु जो तेरे साथ है, ये तू विश्वास रखना. आणि म्हणूनच आपल्या रस्त्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये अनेक काटे आहेत, अनेक अडखळण आहेत, अनेक तकलीफ आहेत, अनेक त्रास आहेत, अनेक वेदना आहेत, आपल्यामधीलच अनेक ज्या गोष्टी आहेत, जी काही विचार आहेत, त्यामुळे आपण देवापासून दूर जाऊ नये, त्या देवाच्या संगतीमध्ये चालावं. प्रभू ख्रिस्त आपल्या संगती आहे, तो आपले सर्व मार्ग तो चांगल्या प्रकारे सुरक्षित ठेवून आपल्या धार्मिक जीवनाचा तो आपल्याला प्रतिफळ देणार आहे. आणि म्हणून या धार्मिक व्यक्तीच्या जीवनामधून आपल्याला जीवन जगण्याकरिता अधिकाधिक सामर्थ्यशाली, शक्तिशाली होण्याकरिता आपण प्रयत्नशील. कंप सुटे का तव तनुला, बघुनी चिंता व्याघ्रीला. कंप सुटे का तव तनुला, बघुनी चिंता व्याघ्रीला.
अशनाहून जीवित मोठे, वस्त्राहुनि तनु च खोटे. उक्ती प्रभूची ही मोलाची, स्मरुनी वेची जिणे निज प्रभु कार्याला. नका म्हणू संसार भला, कंप सुटे का तव तनुला. बघुनी चिंता व्याघ्रीला, क्षेत्रींची ही बघ कमले. आनंदे डुलतात फुले, हे तरुणाना चुंबुनी पवना. करीती गाना, व्यर्थ करिसी का दुःखाला. चिंता सर्वांची प्रभुला, कंप सुटे का तव तनुला. बघुनी चिंता व्याघ्रीला, भूकमलाहुनी सुंदर का. रंगीन रूपाचा अंगरखा, शलमोनाला नाही मिळाला सजवायाला. व्यर्थ करिसी का दुःखाला. चिंता सर्वांची प्रभुला, कंप सुटे का तव तनुला. बघुनी चिंता व्याघ्रीला, खगगण हे का पेरीती. कोण करी त्यांची तृप्ती. धान्यांचाही संचय नाही, तरी खगगाई. व्यर्थ करिसी का दुःखाला. चिंता सर्वांची प्रभुला, कंप सुटे का तव तनुला. बघुनी चिंता व्याघ्रीला, सर्व जगा जो सांभाळी. ईश असे बातव वाली. चिंता पाशी काम गगुतशी, नचका घाशी. व्यर्थ करिसी का दुःखाला. चिंता सर्वांची प्रभुला, कंप सुटे का तव तनुला. बघुनी चिंता गरजेचं आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 जन सन्नतीस प्रभू परमेश्वर राजांचा राजा प्रभूंच्या प्रभू अब्राहम सख्या कोबाच्या देवा अनादिकालापासून अंकाळपर्यंत असणाऱ्या पित्या तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. आजची भक्ती आराधना करता आशीर्वादित केलास. आजचं वचन तू आम्हाला दिलास, याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. मान महिमा तुला जे तेवढ्यांची प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझकडे सादर केले म्हणून तो आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाव. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमच्या रोजची भाकर आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणांना सोडले आहे तसेच आमचं ऋण आम्हास हो. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव आणि सर्व काळ तुझीच आहे. आम्हाला आशीर्वाद घ्या. तर प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, देवाच्या बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता अनोखाप्रमाणे देवाबरोबर चालण्याचं जीवन जगण्याकरिता परमेश्वर पिता आम्हा सर्वांना सैन मदत करो. आमेन. सुवंद देवा जय ख्रिस्त. प्रेज लॉर्ड.